आणि त्याचा लाभ हा पूर्ण वरळीकरांना मिळणार आहे. आणि त्या माध्यमातून साहेबांचे विचार, साहेबांची काम करण्याची पद्धत आणि या संघटनेमध्ये आपल्याला शिवसैनिक असेल, आपल्याला कार्यकर्ते कसे घडवता येईल ह्या उद्देशाने तो कार्यक्रम घेतला आणि मला वाटतं तो कार्यक्रम सक्सेस झाला. येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त नगरसेवक आपल्या शिवसेनेचेच असतील असं मला वाटतं. थोडक्यात सर, शिंदे साहेबांच्या शिवसेनेचं वरळी विधानसभेमध्ये झेंडा रोवण्याचं काम प्रशांत गवस यांनी केले. तो एक मला अभिमान. एकही व्यक्ती आपल्याला कार्यालय द्यायला तयार नाहीये, तर आपल्याला सर्वात पहिलं जर काय हवं असेल तर मला कार्यालय जर आपण करून दिलात तर मी संघटना त्या ठिकाणी उभं करण्यासाठी प्रयत्न करेन. या निवडणुकीला प्रशांत गवस सर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? नमस्कार, माझं नाव प्रीतम प्रदीप तांबे आणि आपला आजचा विषय आहे मुलाखतीचा. आणि आज आपण अशा व्यक्तीची मुलाखत घेणार आहोत ज्यांचं नाव फक्त मर्यामनगरात नाही तर पूर्ण वरळी विभागात अग्रेसर आहे. जे असे सगळ्यांचे आवडते व्यक्तिमत्व आहेत, ज्यांनी सामाजिक जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये खूप मोठे मोठे कामं, त्यांना एक समाजसेवक म्हणून ओळखतात. असे आपले सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व म्हणजे प्रशांत गवस सर यांची आपण आज मुलाखत घेणार आहोत. सर, तुमचं स्वागत आहे आपल्या मुलाखतीमध्ये. नमस्कार. तर सर, माझा असा पहिला प्रश्न आहे तुम्हाला, तुमच्या थोडीशी वैयक्तिक माहिती म्हणजे थोडी कुटुंबाविषयी थोडी माहिती आम्हाला समजली तर बरं होईल. खरं म्हणजे तर प्रीतमजी, तुमचं खूप खूप आभार व्यक्त करतो की आपण मला भेटण्यासाठी आणि माझी मुलाखत घेण्यासाठी या ठिकाणी आला. आणि तुमचा जो प्रश्न आहे की माझी सुरुवात आणि माझ्या परिवाराबद्दल बोलायचं असेल तर माझा जन्म मुंबईमध्ये 5 डिसेंबर 1970 मध्ये झाला, बाबा हॉस्पिटलमध्ये. आणि मी 1 वर्ष मुंबईमध्ये राहिल्यानंतर माझ्या आईला दुसरं अपत्य झालं, म्हणजे माझा भाऊ दुसरा. आणि माझी आई थोडीशी अपंग असल्यामुळे, हँडिकॅप असल्यामुळे 2 मुलं सांभाळता येणार नसल्यामुळे मला वाटतं मला गावी, माझ्या म्हणजे आजीच्या गावी मला त्या ठिकाणी 1 वर्षाचं असताना आई आणि वडिलांनी मला त्या ठिकाणी सोडून आले होते. आणि त्यानंतर माझी खरी सुरुवात तिकडनं झाली गावामध्ये. कारवार हा माझा गाव आहे आणि कारवारमध्ये मी लहानाचा मोठा झालो. 10वीपर्यंत माझं त्या ठिकाणी शिक्षण झालं. आजी आजोबाने, मामाने, मावशीने खूप प्रेमाने मला वाढवलं. आणि ते करत असताना सुद्धा गावामध्ये संघर्ष हा लहानपणापासून आत्तापर्यंत माझ्या जीवनामध्ये आहेच. आणि मला वाटतं हा संघर्षच माणसाला माणूस म्हणून घडवतो आणि मला त्याचा अभिमान आहे. आणि त्या ठिकाणी मी लहानाचा मोठा होत असताना शेतीचं काम केलेलं आहे. गुरं वगैरे आपण घेऊन चारायला जातो असं आपण घेऊन गेलेलं आहे. आणि जंगलामध्ये काम करणं, शेतामध्ये काम करणं, घरामध्ये काम करणं आणि शाळेत जाणं. त्यावेळी अशी परिस्थिती होती की सोपं नव्हतं, कारण आई वडील दूर आहेत आणि आजी आजोबाची घरी आपण त्या ठिकाणी मामाच्या घरी ते लहानाचा मोठा होतोय आणि त्यांची परिस्थिती पण खालावली होती आणि असं काही त्यांच्याकडे नव्हतं. आणि ती वेळ अशी होती की पैसा वगैरे हा त्यावेळेला कुठल्या गोष्टी नव्हत्या. शेती करायचं आणि आपण त्या ठिकाणी आपला उदरनिर्वाह करायचा. मग असं करत असताना मी लहानाचा जसा जसा मोठा झालो तसं तसं मी शेतीमध्ये काम करायला लागलो. शेतीमधून जंगलामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये काम करायला लागलो. त्याचबरोबर शाळेत जात असताना मग त्यावेळी परिस्थिती अशी होती की साधे कपडे नाही आहे आणि पाटी नाही आहे, बुक नाही आहे, पेन नाही आहे, तर आपण रिफिल वगैरे घ्यायचं. फुटलेली पाटी असायची आणि पुस्तकं दुसऱ्यानी, म्हणजे पहिलीची असेल तर पहिला जो पहिलीवाला आहे त्याची जुनी पुस्तकं घ्यायची. आणि चप्पल तर नव्हतीच त्यावेळेला. अशा परिस्थितीमध्ये मी माझं बालपण गेलं. ते बालपण जात त्यानंतर मग जसं जसं 7वी 8वी 9वी ही गावामध्ये शाळा नव्हती, त्यामुळे 3 किलोमीटर बिना चप्पलचं आपण चालत जायचं. आणि तिकडे शाळा मी 10वीपर्यंत त्या ठिकाणी पूर्ण केली. आणि ते करत असताना मला छंद होता क्रिकेटचा. क्रिकेट खेळायचा छंद होता. त्यामुळे शनिवार रविवार म्हणजे दुपारच्या नंतर सुट्टी झाली की शनिवार रविवार पूर्ण क्रिकेट, कबड्डी, खो खो, इटू दांडी अशा पद्धतीचे खेळ जे आताच्या मुलांना ते नशिबात नाही मला वाटते. आणि नाटक करणं म्हणजे राम लक्ष्मण सीता असं एक गावी 4 कुठे बांबू टाकायचे, त्याच्यावर छत्र हे टाकायचं. शाळेचे जे याच्या वयाच्या ज्या
पुट्ट असायचं, असायचं. त्याचं आपण बासी हे बनवायचं, मुकुट मुकुट बनवायचे. मुकुट बनवायचं, त्याला ते गोल्ड कलरचं ते हे चिपवायचं कागद, आणि अशा पद्धतीने मुकुट वगैरे बनवून त्या बांबूची तलवार बनवायची, मग राजमुकुट. राजमुकुट अशा पद्धतीचं आपण कोळशानी मिशी काढायची वगैरे. म्हणजे खूप म्हणजे असं की जे एक लहानपणामध्ये एक लहान मुलांनी जे खेळ खेळायला पाहिजे ते सर्व खेळलं, आणि त्या माझ्या नशिबात आज मुंबईसारख्या शहरामध्ये राहणाऱ्याला सगळ्या गोष्टी करता येत नाही. परत मच्छी पकडायला जाणं, परत शिकारीला जाणं, हा सगळा छंद मला वाटतं मी पूर्ण माझ्या गावी 16 वर्षाच्या आतमध्ये सगळं केला. आणि त्यानंतर आता माझी त्यावेळेला आई वडील, आता सध्या माझं 2002ला माझे वडील गेले निघून आपल्यातून. मग माझे आणखी 2 भाऊ आहेत, ते कलव्याला राहतात, एक संतोष गवस म्हणून आणि विनोद गवस म्हणून, आणि आई माझी आहे. आणि माझं सध्या परिवार म्हणजे माझा बायको, माझा मुलगा विकास गवस, माझी मुलगी पूजा गवस, आणि दोघांचं लग्न झालेलं आहे, दोघं वेल सेटल आहे. आणि खूप बरं वाटतं की आपण शून्यातून सगळं निर्माण केलं, कोणाचाही सपोर्ट नसताना. आणि तुमच्यासारखे तुमचे वडील खरं म्हणजे माझे मित्र आहेत, तुमच्या वडिलासारखे आणि अनेक असे लोक होते ज्यांनी मला साथ दिली, आणि त्यामुळे मला वाटतं मी या ठिकाणी आहे. अच्छा सर, आता बालपणीची तुम्ही एवढ्या सर्व आठवणी सांगितल्यात, तर अशी कुठली आठवण आहे की जी अजूनही लक्षात आहे, म्हणजे अशी ठराविक आठवण असते ना की जी अजून विसरू शकत नाही, चांगल्या आठवणी होते, तर थोडक्यात आम्हाला ती आठवण जरा सांगा. चांगले म्हणजे एकतर झाडावर चढून नारळ काढून स्वतः खाणं, आंबा फणस झाडावरतीच फस्त करणं, ही एक आठवण आहेच. त्यामध्ये एक आठवण माझ्या डोक्यातून जात नाही आयुष्यामध्ये, कारण परिस्थितीच्या हालातीमध्ये त्यावेळेला 10वी नंतर सेंडअप पार्टी असते. हो, निरोप समारंभ. हा, निरोप समारंभ. तर त्याच्यामध्ये 100 रुपये त्यावेळेला प्रत्येकाला सांगितले होते आणायला. पण माझ्याकडे ते 100 रुपये किंवा माझ्या आजी आजोबाकडे पण नव्हते, आणि आई वडिलांकडे पण मला वाटत नाही की त्यावेळेला होते का नव्हते. पण 100 रुपये देऊ शकलो नाही, म्हणून त्या पूर्ण शाळेचा एक फोटो काढला जातो, आणि प्रत्येकाला तो फोटो दिला जातो. पण तो फोटो प्रत्येकाच्या घरात आहे, फक्त माझ्या घरात नाही. कारण आठवण म्हणजे ती 100 रुपये नसल्यामुळे माणूस बघा, एक विचार करण्यासारखी गोष्ट, पूर्ण ते आयुष्य तुम्ही 10 वर्ष त्या ठिकाणी शाळेत घालवलात, आणि ज्या वेळेला तुम्ही त्या 10वीतून सर्व वेगळ्या ठिकाणी जाणार असतात, मुलं आपले मित्र असतात, आपले शाळेतले स्टुडंट असतात, आणि त्याची आठवण म्हणून एक आपल्याला त्यांचा एक फोटो आपल्याला हवा असतो, आणि तो फोटो आपल्याला भेटत नाही, कारण फक्त 100 रुपये माझ्याकडे नाही म्हणून. ती एक माझी आठवण मला वाटते माझ्या ह्याच्यातून कधीच डोक्यातून निघणार नाही, कारण तो मला हमेशा आठवण राहील की ती गोष्ट की मी एक 100 रुपये देऊ शकलो नाही. आज माझ्याकडे माझे जे वर्गमित्र होते त्यांचा आज माझ्याकडे फोटो आहे. आता ओळख आहे समाजसेवक म्हणून, तर बालपणी प्रत्येकाचं स्वप्न असतं की मी पुढे जाऊन क्रिकेटर बनणार, कोणी कुठल्या राजकीय क्षेत्रामध्ये काम करणार. तर सर, तुमचं स्वप्न काय होतं नक्की बालपणी, की मला या क्षेत्रामध्ये जाऊन मला पुढे नक्की काम करायचंय, आणि ते स्वप्न पूर्ण झालं का? स्वप्न एकच होतं की एकतर त्यावेळेला ज्या मुलांचे आई वडील सोबत नसतात त्यांना कुठल्या मानसिकतेमधून जावं लागतं हे माझ्या डोक्यात होतं. आणि त्या आई वडिलांचं घर नाही, दार नाही, किंवा मुंबईसारख्या ठिकाणी पण एक साधं झोपडं नव्हतं. तर मला एकच होतं की मी कुठेतरी एक छोटीशी जागा घेईन आणि एक स्वतःचं हक्काचं घर बांधेन स्वतःचं. हे माझं स्वप्न होतं. आणि ती खूप मोठी स्वप्न नव्हती, कारण त्यावेळेला लहान होतो आणि त्यावेळेला हे मोबाईल नव्हते, TV नव्हती, आणि या सगळ्या गोष्टी नव्हत्या. तर एवढं जनरल नॉलेज किंवा एवढंच आपल्याला कुठल्या गोष्टी माहिती नसेल. मग त्यावेळेला छोटीशी जागा घ्यावी आणि आपलं एक स्वतःचं घर व्हावं, हे माझं स्वप्न होतं. अच्छा सर, आता तुम्ही खेळायला सांगितलंच आहेस, तर असं काही कधी वाटलं का खेळ खेळता खेळता की पुढे जाऊन मी सचिन तेंडुलकर किंवा तुमच्या काळचं ते सचिन तेंडुलकर खूप नावाजलेलं नाव, म्हणजे तर असं वाटलं का की एखाद्या खेळामध्ये आपण करिअर करावं, आपल्या खेळाडू वृत्ती आपल्यामध्ये आहे, असं काही वाटलं का तुम्हाला? नाही, ते तेवढं वाटलं नाही. कारण काय माहितीये, त्यावेळेला फक्त आम्ही रेडिओवरती आपण ते ऐकायचो, त्यामुळे TV नव्हती, मोबाईल नव्हती. तर सचिन तेंडुलकर हा कधी आपण बघितलाच नाही त्यावेळेला गावस्कर आणि रवी शास्त्री हे फक्त तुमची कॉमेंट्री आपण ऐकायचो. त्यामुळे तो छंद वगैरे काय नव्हता, फक्त काहीतरी बनायचंय, बस काय बनायचं माहित नाही, एवढंच मला वाटतं.
मुंबईमध्ये सर तुम्ही सर्वात पहिला आलात बरोबर. आता ही मुंबई शहर म्हणजे स्वप्नो की नगरी बोलतात. तर हा प्रवास तर तुमचा खडतर असणारच. खडतर प्रवासाबद्दल थोडक्यात सांगा सर. मुंबईमध्ये आल्यावर नवीन मुंबई सरांसाठी कशी होती? तर म्हणजे मी ज्या वेळेला मुंबईमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी माझे आई वडील इथं भारतनगरमध्ये राहत होते. गांधीनगरच्या बाजूला भारतनगर झोपडपट्टी होती आणि तिथं येल्ला डॉक्टर म्हणून होतं. त्या गल्लीमध्ये माझे आई वडील राहत होते. त्या ठिकाणी माळ्यावरती झोपडपट्टीमध्ये मी ज्या वेळेला आलो तर मला तर 2-3 महिने म्हणजे असं इथं कधी मी परत गावी जाऊ असं वाटलं. कारण ऐसपैस जागेमध्ये राहिलेला होतो आणि या ठिकाणी एवढ्याशा घरामध्ये राहणं मी कधी हे सगळं अनुभवलेलं नव्हतं. त्यामुळे मला मुंबई ही म्हणजे एकदमच अवघड. घुसमटल्यासारखं होत होतं आणि अवघडल्यासारखं होत होतं. म्हणून मला कधी गावी जायचं आणि मी रडायचो कारण मला गावी जायचं गावी जायचं. आणि असं करत असताना मग आता कसं होतंय की आई वडील वय वाढत चाललेलं आहे. वडिलाला काम पुढे होत नाहीये. मग मी मोठा मुलगा असल्यामुळे जिम्मेदारी माझ्यावर आहे. तर मला इकडे राहून ते आपल्याला स्वतःच्या पायावर तो उभं राहून आई वडिलांना परिवारांना साथ द्यायचं हे नक्की होतं. म्हणून मी सर्वात पहिलं गांधीनगरच्या समोर तिथं ते आता पेनेक्स मॉल झालेलं आहे त्याच्या त्या लाईनीमध्ये एक दुकान होतं. त्या दुकानाच्या वरती प्लास्टिकच्या थैल्या असतात ना त्याला ते हँडल लावायचं काम. मग सर्वात पहिलं काम तिथं मी केलं. जे 9 रुपये मला पगार होता आणि ते सकाळी 8 तास बसून ते हँडल लावायचं. मग असं करता करता मग टीन फॅक्टरीमध्ये माझे वडील टीन फॅक्टरीमध्ये कामाला होते. जे 14 लिटरचे ते तेलाचे डबे असतात. मग वडिलांनी मला माझगावला तिथं मला काही फॅक्टरी होती त्या फॅक्टरीमध्ये कामाला लावलं ॲसिड लावायला. कारण ॲसिड लावल्यानंतर तिकडे त्याला सोल्डर करतो. मग ते ॲसिड लावायला मला तिकडे कामाला ठेवलं. मग नंतर ते बॉटम वगैरे मशीन चालवायला असं करता करता प्रवास गेला की टीन फॅक्टरीमध्ये काम केलं. त्यानंतर कॅलेंडरला जी पट्टी लागते त्या कॅलेंडरची पट्टीमध्ये काम केलं. गुजरातला टीन फॅक्टरीमध्ये काम केलं. आंध्र प्रदेशमध्ये जाऊन मी टीन फॅक्टरीमध्ये काम केलं. मग हेच ती टीन फॅक्टरीमध्ये मुंबईमध्ये कुर्लाला जाऊन केलेलं आहे, डोंगरीला केलेलं आहे, कुंभारवाड्याला जाऊन केलेलं आहे. मग असं करत करत माझा हा प्रवास पुढे पुढे जात गेला. म्हणजे पहिला पगार माझा 9 रुपयापासून ते 12 रुपये 13 रुपये हा झाला. त्यानंतर मी टीन फॅक्टरीमध्ये सुपरवायझर झालो आणि त्याच्यामध्ये मला 20 रुपये पगार झाला आणि हप्त्याला पगार असायचा आणि असं असं माझा प्रवास वाढत गेला. सर खूप छान उत्तर तुम्ही देताय. तर आता बालपणीच्या प्रवासापासून ते तुमची खडतर मुंबई आपण इथपर्यंत प्रवास बघितलाय. आता सर सामाजिक जीवनामध्ये तुम्ही काम करतात, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्ही काम करतात, तर याची सुरुवात कुठून झाली सर मुंबईमध्ये आल्यावरती? मुंबईमध्ये मी मरियम्मामधून माझी सुरुवात झाली राजकारणामध्ये. मरियम्मामध्ये मी इस्त्रीचं काम माझा बाकडा छोटासा घरामध्येच मी चालू केला होता. इस्त्रीचा बाकडा करत असताना त्यावेळेला बाळासाहेब म्हणजे दैवत होते सर्वांसाठी आणि मला वाटते बाळासाहेबांचे विचार आणि बाळासाहेबांची ती शैली ही मला खूप प्रेरणा द्यायची. आणि बाळासाहेबांचं भाषण ऐकायला आम्ही खूप ठाणा असेल, गोरेगाव असेल, जिथं भाषण असेल त्या ठिकाणी बाळासाहेबांचं भाषण ऐकायला जायचं. आणि मला वाटतं तिकडनंच माझी सुरुवात आहे की बाळासाहेबांचं भाषण ऐकून मी 1991 मध्ये शिवसेनेचं काम करायला सुरुवात केली आणि मला वाटतं 1992 मध्ये मी गटप्रमुख म्हणून त्या ठिकाणी मला माझी नेमणूक झाली आणि तिकडनं माझा पक्षामध्ये हा प्रवास चालू झाला. ओके सर. सर आता आयुष्यातील अशा 2 गोष्टी सांगा सर ज्या अचीव केल्यात म्हणजे मिळवल्यात आणि एक सर अजूनही मिळवायची प्रयत्न चालू आहे, जिद्द आहे ती की अजूनही आपल्याला गोष्ट मिळवायची आहे आणि अशी एक गोष्ट की जी आयुष्यात मिळवली. खरं म्हणजे शून्यातून या ठिकाणी इथंपर्यंत पोहोचत असताना प्रत्येक टप्प्यामध्ये मी माझं जे स्वप्न होतं पूर्ण केलं. सर्वात पहिलं म्हणजे स्वतःचं हक्काचं एक मुंबईसारख्या ठिकाणी स्वतःचं एक घर असायला पाहिजे. तर ते मरियम्मामध्ये मी त्या ठिकाणी 15,000 रुपयाला 1994 मध्ये पहिलं रूम घेतलं आणि पैसे नव्हते पण
100 रुपये दिलं आणि पैसे खिशात 1 रुपये नव्हते, कारण पगारच 150 रुपये हप्त्याला होता आणि 15,000 रुपये म्हणजे त्यावेळेला 15 लाखापेक्षा जास्त होते आपल्याला. तर माझी धर्मपत्नी शैला गवस यांची चिकाटी आणि त्यावेळेला तिने दिलेली साथ, तर मला वाटतं त्या ठिकाणी पहिलं घर घेतलं आणि त्याच्यानंतर मुलं झाली. आमचं एज्युकेशन माझं पूर्ण होऊ शकलो नाही, कारण आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे पुढे शिकू शकलो नाही. पण मुलांना काहीतरी चांगलं शिक्षण दिलं पाहिजे, त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं पाहिजे. ते एक अचिव्हमेंट केलं मी. मुलग्याला MBA पर्यंत शिक्षण दिलं, ते पण इंग्लिश मीडियममधून, आणि मुलगीला सुद्धा BSc करून डिप्लोमा करायला घेतला. मग हे एक माझं दुसरं होतं की मुलांना मी इथंपर्यंत शिकू शकलो, कारण मी एक सामान्य परिवारातून आलेला मुलगा असून सुद्धा कुणाचाही पाठिंबा नसताना मुलांना शिक्षण देणं, स्वतःचं घर घेणं आणि स्वतःचा परिवार चालवणं तर खूप खडतर होतं. पण माझं मला वाटते माझं भाग्य म्हणावं लागेल की माझी धर्मपत्नी सौ शैला प्रशांत गवत ही माझ्या सोबतीला होती. त्यांनी स्वतःच्या आयुष्यातलं जे क्षण ते पूर्ण आपल्या परिवारासाठी अर्पण केलं आणि त्यांनी लोकांची धुंडीबाणी असतील, लोकांचे बाथरूम असतील, अशा पद्धतीने लोकांना काम करून, आणि कामाला जात असताना सुद्धा ते पेडर रोडला चालत जायचे, कारण त्यावेळेला मला वाटते काहीतरी 1 रुपये 1.5 रुपये तिकीट असेल, तर ते पैसे वाचवण्यासाठी ते पेडर रोड आणि इकडे चालत जायचं. मग असं मला वाटतं ते इथून आपलं एक हे अचिव्हमेंट करायला मला त्यांची साथ मिळालं, मला असं वाटतं. अजून सर आयुष्यात कुठली गोष्ट मिळवायची अजून चिकाटीने अजून प्रयत्न चालू आहेत, अशी कुठली एखादी गोष्ट? नाही, मिळवायचं असं काही नाही. एक तर आता मुलांची लग्न, मुलगीचं लग्न झालं, मुलग्याचं लग्न झालं, आता मिळवण्यासाठी काही करायचं नाही, लोकांसाठी काहीतरी करता येईल. लोकांसाठी कारण मिळवायचं होतं की शून्यात एवढंपर्यंत मिळालं का हाव माणसाला हाव पण जास्त नसावी मला वाटतंय. कारण जे दिलं ते माझी कुवत नसताना देवाने मला एवढं भरभरून दिलेलं आहे की मला वाटतं ह्याच्यापेक्षा जास्त मला काय हवं असं मला वाटत नाही. कारण मुलं वेल सेटल आहेत, परिवारामध्ये सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. घरदार जे स्वप्न होतं, घर पाहिजे, सगळं पाहिजे, गावात घर झालं, मुंबईमध्ये घर झालं, एक छोटीशी कंपनी स्वतःच्या पायावरती उभारणे राहून आज आपण 300-400 लोकांना रोजगार देतोय. आणि त्याचबरोबर पॉलिटिकलमध्ये म्हणून शिवसेना पक्षामध्ये राहून लोकांची सेवा करता येत आहे. मला वाटतं हेच खूप झालं माझ्यासाठी असं मला वाटतं. सर, बाळासाहेब ठाकरेंचे तुम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहातच. 1991 पासूनचा प्रवास ते आता 2025 पर्यंतचा. तर आता मध्ये जे एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या जे बंड केलेलं, तर त्या बंडानंतर सर तुम्ही शिवसेनेमध्ये म्हणजे ओरिजिनल शिवसेनेमध्ये सर शिंदे साहेबांसोबत जावं हे तुम्हाला कसं काय वाटलं? हा थोडा थोडक्यात आम्हाला सांगा सर. खरं म्हणजे ज्या वेळेला शिंदे साहेबांनी बंड पुकारला आणि ज्या वेळेला ते गुवाहाटीला निघून गेले, त्यानंतर 2 महिने तर आम्हाला खरोखर म्हणजे स्वप्नच असं मला वाटत होतं की असं होऊ शकतं का. आणि त्यावेळी खूप चीड निर्माण झाली होती की हे चुकीचं झालंय वगैरे अशा पद्धतीचं झालं. पण जसं ज्या वेळेला शपथविधी साहेबांनी घेतली, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, आणि शपथ घेतल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांनी कामाचा जो पाडा लावला तर खरोखर कौतुकास्पद होतं. आणि एक आकर्षण म्हणतात ना, जसं एक बाळासाहेबांचं स्वप्न होतं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, आणि एक आपल्यातला सामान्य माणूस कसा असावा. वर्षा बंगल्यामध्ये खासदार आमदारला सुद्धा जायला तिथं आतमध्ये प्रवेश नसायचा. कितीतरी मुख्यमंत्री आले आणि गेले, आपण बघितलं. परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी म्हणजे सर्वांसाठी एखादा गावातला धोतर घालून आलेला शेतकरी सुद्धा त्या वर्षा बंगल्यामध्ये जाऊ शकत होता, त्यांची व्यथा मांडू शकत होता, त्यांची कामं होत होती. असं हे जे साहेब ज्या पद्धतीने महाराष्ट्राचे दौरे करत होते, प्रत्येक निर्णय घेत होते,
कामाचा धडाका लावलेला होता आणि त्यामधून जनतेला होणारा महाराष्ट्राचा विकास आणि महाराष्ट्राला होणारा फायदा आणि त्या माध्यमातून होणाऱ्या प्रत्येक घटकाला फायदा हे बघून मला असं वाटलं की साहेबांना अशा वेळेला आमच्यासारख्या एक कट्टर शिवसैनिकाचा सहयोग जर मिळाला वरळीमध्ये, तर मला वाटते वरळीमध्ये सुद्धा संघटना चांगली होईल. लोकांचं कल्याणकारी योजना या ठिकाणी आपण लोकांपर्यंत पोहोचू शकू असं म्हणून मला वाटतं मी एकनाथ शिंदे साहेबांच्या कामाला आणि त्यांचा जो स्वभावाला बघून मी प्रेरित झालो आणि त्या ठिकाणी निर्णय घेतला. 2 ऑगस्ट 2022ला मी सर्वात पहिलं वर्षा बंगल्यावरती गेलो, साहेबांना भेटलो आणि साहेबाला भेटल्यानंतर मला असं मी 2-4 जास्त बोललो नाही, 10 मिनटं बोललो. मी साहेबांना सगळं स्टोरी सांगितली की साहेब परिस्थिती अशी आहे की वरळीमध्ये 6चे 6 नगरसेवक उद्धव साहेबांबरोबर आहे, त्यांच्याकडे 2 आमदार आहेत, स्वतः मुलगा म्हणून 3 आमदार खासदार त्यांच्याकडे आहे आणि 2-2 महापौर उपमहापौर आणि माझी भले 3-4 महापौर या ठिकाणी वरळीमध्ये आणि हा गड आहे. आणि या ठिकाणी एकही व्यक्ती आपल्या संघटनेमध्ये आपल्याबरोबर यायला तयार नाही. या वरळीमध्ये एकही व्यक्ती आपल्याला कार्यालय द्यायला तयार नाही आहे. तर आपल्याला सर्वात पहिलं जर काय हवं असेल तर मला कार्यालय जर आपण करून दिलात तर मी संघटना या ठिकाणी उभं करण्यासाठी प्रयत्न करेन आणि अपेक्षित असलेलं जे वरळी मी तुम्हाला घडवून देण्यास मदत करू शकतो हे मी त्यांना सांगितलं होतं. ते सर, वरळीमध्ये शिवसेना शिंदे गटाचं पहिलं कार्यालय तुमच्या माध्यमातून सुरू झालं सर. समन्वयक वरळी विधानसभा हे प्रभावशाली पद तुम्हाला सर शिंदे साहेबांनी तुम्हाला दिलं. त्या पदाच्या माध्यमातून तुम्ही वरळी विभागात गेली 2-2.5 वर्ष तुम्ही काय कामं केलीत सर? तर पहिली गोष्ट तर पद तर जे मिळालं ना तर असंच नाही मिळालं. सर्वात पहिलं 2022ला आल्यानंतर सर्वात पहिलं माझ्या युनियनच्या माध्यमातून मी पूर्ण ह्या विभागामध्ये बॅनरबाजी लावली. त्यानंतर प्रत्येकाला माझ्या ऐपतीप्रमाणे जे शक्यतो जे काय देता येईल, गणपती असेल, नवरात्र असेल, दहीहंडी असेल, आंबेडकर जयंती असेल किंवा असे आपले जे हिंदू धर्माचे असतील, मुस्लिम समाजाचे असतील, जे काय सण येतात त्या सणाला आर्थिक मदत देण्याचं काम केलं. आणि काम केल्यानंतर एक सर्वात पहिला मोठा कार्यक्रम मी जांभळी मैदानामध्ये तुम्हाला आठवत असेल की 2 जानेवारी 9 तारखेच्या अगोदर 3-4 तारखेला मला वाटते 2022ला मी 10 दिवसाचा 9 तारखेला फरवरीमध्ये साहेबांचा वाढदिवस होता. त्यानिमित्त मी फरवरीला तो मोठा कार्यक्रम घेतला आणि कार्यक्रम घेतल्यानंतर 10 दिवसाचा कार्यक्रम म्हणजे खूप मोठा आहे आणि एवढं सोपं नव्हतं, कारण त्या कार्यक्रमाचा खर्च कमीत कमी 35 लाखाच्या वरती होता आणि तो मी स्वीकारला. मी बोललो काही होऊ दे, आम्ही तो कार्यक्रम घेणार. कार्यक्रम घेण्याचं एकच कारण होतं की संघटनेमध्ये आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून जो कार्यक्रम होणार आहे आणि त्याचा लाभ हा पूर्ण वरळीकरांना मिळणार आहे आणि त्या माध्यमातून साहेबांचे विचार, साहेबांची काम करण्याची पद्धत आणि ह्या संघटनेमध्ये आपल्याला शिवसैनिक असेल, आपल्याला कार्यकर्ते कसे घडवता येईल ह्या उद्देशाने तो कार्यक्रम घेतला आणि मला वाटतं तो कार्यक्रम सक्सेस झाला. आणि त्याच वेळेला मला पहिली शाखा गांधीनगरमध्ये घ्यायला मिळाली आणि मी ती शाखा घेतली, त्याचं रिनोव्हेशन केलं, त्याचं ॲग्रीमेंट करून पहिलीच शाखा ओपन मी त्या ठिकाणी गांधीनगर केली. त्याचबरोबर तोच कार्यक्रम चालू असताना मी दुसरी शाखा 195 शाखेमध्ये सोना टीव्हीच्या समोर ती शाखा घेतली आणि तो शाखा ती चालू केली. म्हणजे 2 शाखा आपल्या सुरुवात केली. पहिला गांधीनगरमध्ये राहून ती 2 महिने चालली, त्याच्यानंतर 2 महिन्यानंतर लगेच ही शाखा घेतली आणि त्या गांधीनगरच्या शाखेमधून पूर्ण वरळी विधानसभा आपण त्या ठिकाणी चालवली त्यावेळेला. आणि त्याचा ते कार्यक्रम घेतल्यानंतर चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि त्याच वेळेला आम्हाला सर्व वरळी विधानसभे मला सांगितलं की तयारी करायला. तर वरळी विधानसभा तयारी करत असताना मग शाखा प्रमुख असतील, शाखा समन्वयक, उपविभाग प्रमुख, संघटक, समन्वयक हे सगळं आपल्याला पदं नेमायची होती. तर मी माझ्या इंटरव्ह्यू चालू केलं. इंटरव्ह्यू चालू करून जो इच्छुक असेल, कारण आपण
शिवसेनेचे जे जुने जे कार्यकर्ते होते ते येत नाही, तर इतर पक्षातले कोण चांगले कार्यकर्ते आहेत आणि आपल्या पक्षामध्ये येऊन काम करायला इच्छा व्यक्त करतात, अशा लोकांना संपर्क साधला आणि त्यांचे बायोडेटे घेतले. ते बायोडेटे घेत असताना एक काळजी घेतली की बाबा ते कुठल्या पक्षामध्ये होते, किती वर्ष पक्षामध्ये कुठलं काम केलेलं आहे, किंवा एखाद्या संस्थेमध्ये काम केलंय का, संघटनेमध्ये कुठल्या काम केलंय का, किंवा एखाद्या सोसायटीमध्ये त्यांचं काय पद आहे का, एखाद्या मंडळामध्ये त्यांचं पद आहे का, त्याला मानणारे किती लोक आहेत, त्यांची नावं, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर, त्यांच्या पूर्ण परिवारात त्यांची पूर्ण बायोडेटा, हे सगळं मी जमा केलं. आणि जमा करून मग ते मी विभाग प्रमुखकडे गेलो आणि विभाग प्रमुखला ती सगळं डिटेल दिली. आणि त्यानंतर मला वाटते आपल्याला ती पदं सगळ्यांना या वर्ल्ड विधानसभेमध्ये पदं वाटली. आणि जसं जसं जो काम चांगला केलं त्याला वरती आपण पदं देत गेलो, आणि जे काम करत नाही त्यांना आपण थोडंसं चेंज करण्याचं पण काम केलं. आणि असं म्हणून तुम्ही बघितलं तर पक्षामध्ये त्याचा फायदा असा झाला की लोकसभेमध्ये आपण फक्त एवढं सगळे त्या ठिकाणी असून सुद्धा 6,500 मागे होतो, आणि विधानसभेमध्ये आपण 8,247 मतांनी फक्त मागे आहे. म्हणजे आपण पूर्ण वरळीमध्ये जर बघायला गेलं तर पूर्ण आता सध्या चांगली बांधणी केलेली आहे शिवसेना पक्षाची, आणि त्याचं श्रेय जाते फक्त सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांचं जाते. कारण त्यांनी केलेल्या योजना, लाडकी बहीण असेल, लाडका भाऊ असेल, लाडका किसान असेल, 1 रुपयामध्ये विमा असेल, आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना असतील, स्टुडंट लोकांसाठी योजना असतील, या सगळ्यांचा एक इफेक्ट आणि इकडच्या स्थानिक आपल्या कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत, तर मला वाटते येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये ह्याच्यापेक्षा खूप सुंदर या ठिकाणी निर्णय लागेल. आणि मला वाटते येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त नगरसेवक आपल्या शिवसेनेचेच असतील असं मला वाटतं. थोडक्यात सांगायचं तर सर, शिंदे साहेबांच्या शिवसेनेचं वरळी विधानसभेमध्ये झेंडा रोवण्याचं काम प्रशांत गवस यांनी केले. तो एक मला अभिमान कायम राहील. कारण किती कोणी आले आणि किती मोठ्या पदावर गेले, किंवा आमदार झाले, खासदार झाले, किंवा नगरसेवक झाले, तरी मला एक अभिमान त्याचा हमेशा राहील की पहिला जाणारा व्यक्ती मी आहे. आणि संघटनेमध्ये पहिलं कार्यालय घेऊन या ठिकाणी संघटना वाढवण्याचं काम मला जे मान मिळाला आहे तो मला वाटते सर्वात मोठा मान आहे, आणि तो लोकांनी सुद्धा स्वीकारलेला आहे. आता सर, आमदारकीच्या निवडणुका गेल्या विधानसभेच्या, त्यामध्ये सर फेसबुकला आम्ही लोकांनी कमेंट पाहिलेली की वरळी विधानसभेमध्ये शिंदे गटाकडून म्हणजे आमदारकीसाठी नाव पुढे येत नव्हती, तर एक प्रशांत गवस हे नाव म्हणजे एका व्यक्तीने कमेंट केलेली की शिंदे साहेबांच्या शिवसेनेची शाखा प्रशांत गवस यांनी प्रथम ओपन केले, तर प्रशांत गवस हे नाव प्रभावी आहे आमदारकीसाठी. त्याबद्दल, त्या कमेंट बद्दल तुमचं 2 शब्द. नाही, ते आता ज्याने कमेंट केली असेल, काय केली असेल, ठीक आहे, होत ते प्रत्येक एखादा कार्यकर्ता किंवा सामान्य माणसाची इच्छा असते की बाबा हा व्यक्ती झाला पाहिजे, तो व्यक्ती झाला पाहिजे. तर मला वाटतं मी त्यावेळेला हा विचार कधी केलाच नाही की मला आमदारकी लढायची आहे किंवा नगरसेवक लढायची आहे. कारण काय आहे, नगरसेवक किंवा आमदार होणं मला वाटते बरेच लोक होतात, पण त्याला न्याय देऊ शकतो का आपण? म्हणून पहिला तुम्ही स्वतःला एवढं सक्षम बनवलं पाहिजे, आणि त्या अनुषंगाने पक्षामध्ये काम करत असताना इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे. पण इतर लोक पण असतात आणि त्यांची पण पात्रता आपल्यापेक्षा जास्त असते. आणि ज्या वेळेला वरच्या लेवलला ज्या वेळेला मिटिंग होतात, तर आमच्याकडनं तर तुम्हाला माहिती आहे दत्ता नरवणेकर एक स्थानिक म्हणून चांगला उमेदवार म्हणून आम्ही सगळ्यांनी, माझ्यासकट सगळ्यांनी भरपूर प्रयत्न केले. पण ज्या वेळेला संघटना आपण चालवतो तर वरिष्ठांना बरेचसे असे निर्णय घ्यावे लागतात. जे पक्ष फक्त एक विधानसभेच्या पुरतं नसते, ते पूर्ण महाराष्ट्राला बघून त्यांचं, महाराष्ट्राच्या जनतेचं मूड किंवा महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या घडामोडी, इतर पक्षाच्या लोकांच्या घडामोडी, ते बघून काही निर्णय घ्यावे लागतात. म्हणून मला वाटतं राज्यसभेवरती मिलिंद देवराजी असताना सुद्धा त्यांना तिकीट देऊन तर संघटना इथं विधानसभेचं तिकीट देण्यात आलं, आणि त्याचा नक्कीच फायदा झाला असं मला वाटतंय. कारण विधानसभेवरती जरी आम्ही निवडून नाही आलो, पण एक महाराष्ट्रामध्ये जे वातावरण निर्माण व्हायचं होतं ते वातावरण निर्माण झालं, आणि त्याचा फायदा पूर्ण महाराष्ट्रामध्ये झाला असं मला वाटतं. सर, एक वेगळा प्रश्न आहे. आता प्रशांत गवस यांना अण्णा या नावाने ओळखलं जातं,
तर हे अण्णा हे नाव कशा प्रकारे पडलं किंवा याची म्हणजे काय आहे मागचं गणित आहे थोडस सांगा. अण्णा मला लहानापासून ते सर्व मोठेपर्यंत गावामध्ये मला सगळे अण्णाच म्हणतात. आणि गावामध्ये अण्णा म्हणतात म्हणजे माझी मावशीचा मुलगा म्हणजे मावस भाऊ माझा. ते लोकांचं लहानाचं मोठं मीच केलं, म्हणजे त्यांना केस विंचरणं, हे ते शाळेत पोचवणं, आंघोळ घालणं, कपडे हे करणं. मग त्यामुळे काय झालं, ते अण्णा 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 म्हणजे ते सगळे अण्णाच म्हणाले. त्यानंतर मुंबईमध्ये जर पहिला कोण अण्णा म्हटले तर विजय सापळे आणि अनिल कांबळे, हे दोन व्यक्ती, ते दोन लहान होते त्यावेळेला माझ्या घरात हमेशा यायचे आणि तिथंच राहायचे. मग तिथंच काय राहायचे दिवसभर, परत खेळायचे वगैरे. आणि त्या लोकांनी पण अण्णा अण्णा म्हणायला लागले तर पूर्ण मुंबईमध्ये पण सगळेच जण, पक्षामध्ये पण तुम्हाला बघत असाल की सर्व लहानापासून ते मोठेपर्यंत अण्णाच जास्त मला बोलतात. आणि मर्यामामधून मला या अण्णा, मुंबईमध्ये मर्यामामधून नाव अण्णा असं मला 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 मिळालेलं आहे. ओके सर. सर, शिवसेना पक्षात 1991 मध्ये प्रवेश केलात, आलात तुम्ही. खरं तर सुरुवात तुमची होती ती. तर काही प्रमाण अडथळे वगैरे असे काही आले का, काही अनुभव अडथळ्यांचा? अडथळे हे प्रत्येक क्षणाक्षणाला तुम्हाला मरेपर्यंत असतात, लक्षात घ्या. पण अडथळ्याला मात देऊन पुढे जाणारा तोच व्यक्ती खरा ह्या म्हणजे आयुष्यामध्ये आपलं स्वतःचं आयुष्य जगू शकतो, मला असं वाटतंय. अडथळे असं मानले तर अडथळे, नाही तर काहीच नाही असं मला वाटतंय. कारण अडथळे म्हणजे गरिबी ही खूप मोठी गोष्ट आहे की तुमचा प्रत्येक गोष्टीला अडथळे येतात. समाजामध्ये एक गरीब असणं किंवा ज्याच्याकडे पैसा नाही आहे, चांगले कपडे नाही आहे, घर नाही आहे, अशा परिस्थितीमध्ये लोकांची बघण्याची दृष्टिकोन ही वेगळी असते. मग त्यामुळे काय होतं की माणूस खचून जातो. तर माझं एक सर्वांना असं म्हणणं आहे की कुठल्याही परिस्थिती असली तरी कोण काय म्हणतो याच्याकडे लक्ष न देता खचून न जायला पाहिजे आणि स्वतःच्या पायावर उभं राहून मला वाटतंय पुढे जात राहिलं पाहिजे. तुम्हाला यश नक्कीच मिळतंय. थोडं तुम्ही यश हे सहज मिळत नाही, तुम्हाला संघर्ष करूनच मिळतं असं मला वाटतं. सर, वरळीमध्ये नावाजलेलं नगर म्हणजे मर्यामा नगर आहे आणि मर्यामा नगरचं नाव घेतलं तर प्रशांत गवस हे नाव आघाडीवर असतंच. तर मर्यामा नगरचं आणि प्रशांत गवस यांचं नातं, आणि तुम्ही आता त्या सोसायटीमध्ये सेक्रेटरी या पदावर सुद्धा कार्यरत आहात, तर तुमच्या माध्यमातून तुम्ही मर्यामा नगरसाठी काय केलं आणि मर्यामा नगरचा ओव्हरऑल विकास जो होणार आहे तो कशा प्रकारे होणार आहे, त्याबद्दल थोडीशी आपल्या नगरातील सुद्धा व्यक्ती ही मुलाखत पाहतील, त्यांचे सुद्धा प्रश्न काही असतील तर तेच मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. मर्यामा नगरचा विकास नक्की कधीपर्यंत होणार? सर्वात पहिले तर मर्यामा नगरामध्ये ज्या वेळेला मी गेलो 1990 मध्ये, त्यावेळेला बिकट परिस्थिती होती. फक्त गोण्या चार बाजून लावलेल्या होत्या, वरती प्लास्टिक टाकलेलं होतं, कुणाचंही पक्क घर नव्हतं, झोपडपट्टी होती, गलीच वस्ती होती. गटर, साधा गटर नव्हता, त्यावेळेला लाईट नव्हती, तिकडे पाणी नव्हतं. तर अशा वेळेला आपण त्या ठिकाणी जाऊन मी राहिलो. आणि बाहेर जर आपण आतमध्ये मोरीमध्ये आंघोळ करायचं म्हणजे बाहेर एक आपण खड्डा काढला होता. तो एकाने आंघोळ केली तर त्या खड्ड्यामध्ये पाणी भरलं की ते पाणी भरायचं आणि त्या गटरमध्ये नेऊन फेकायचं, मग दुसरं आंघोळ करायचं. पाणी आणण्यासाठी आपण तुळशी पाईपला रोडला जायचो, व्हीपी नगरला जायचो, भारतनगरला जायचो 4 वाजता उठून. मग कुठे 4 वाजता गेलं तर 8 वाजेपर्यंत 3 अंडे 4 अंडे पाणी आपण ते 20 लिटरचे जर्मनचे हंडे घेऊन आपण त्या ठिकाणी जायचो. मग लोक पण बोले आगे जाओ आगे जाओ आगे जाओ करायचे. मग अशा परिस्थितीत लाईट नव्हती त्या ठिकाणी. लाईट नव्हती, मग आपण बत्ती लावून त्या ठिकाणी राहायचो. मग असं सगळं होत असताना 94 मध्ये जे मी घर घेतलं त्या ठिकाणी विकत घेतलं, जे मी राहत होतो त्याच्या समोर ती झोपडी होती आणि ते मी विकत घेतलं. विकत घेतल्यानंतर एक तिथं मग एक इस्त्रीचा बाकडा केला, मग छोटंसं दुकान केलं, त्याच्यामध्ये मग स्पीकर वगैरे कोणाला ऑर्डरवरती यायला असं केलं. असं करत करत पुढे गेलो. त्यावेळेला जी जुनी मंडळी होती, जी पूर्वीची, ते लोक सगळं ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या, विकास वगैरे, ते मरेमाचं काय करायचं काय नाही करायचं, सभासद बनवायचं, या सगळ्या गोष्टी. आणि त्यावेळेला मला या सगळ्या गोष्टीमध्ये रस नव्हता. मग हळूहळू मला वाटते मी जसं जसं शिवसेना पक्षामध्ये काम करत गेलो, काम करत घेतलं, एक माझी त्या ठिकाणी ओळख निर्माण झाली. आणि ती ओळख निर्माण झाल्यानंतर ज्या वेळेला जनतेशी तुमची जुळते, तर जनतेची समस्या ज्या तुम्हाला ज्या वेळेला तुमच्यापर्यंत येतात,
त्यावेळेला तुम्हाला एक आतून एक आवाज येतो की बाबा की तुम्हाला पण या जनतेसाठी काहीतरी करायला पाहिजे, कारण तुम्ही त्या हालातीतून तुम्ही वर आलेला असतात आणि तुम्ही त्या जी जनता मरेमामध्ये आहे त्यांच्याबरोबर तुम्ही पण या सगळ्या गोष्टी सहन केलेल्या आहेत. म्हणून एक माझ्याकडे होतं की बाबा ह्या जनतेला न्याय मिळवून द्यायचा. न्याय म्हणजे काय की एक मा बाळासाहेबांनी ज्या वेळेला 94 काही 96ला ते मोफत योजना म्हणजे SRA ची योजना काढली आणि प्रत्येकाला जे 1995च्या पूर्वीपासून राहतात त्यांना पक्क घर मिळालं पाहिजे. मग ह्या सगळ्या मग त्या अनुषंगाने मी त्या पक्क लोकांना एक चांगलं घर मिळावं, संडास बाथरूम आतमध्ये असावं, त्यांना पाणी मिळावं, ह्यानी मी एक संघर्ष सुरू केला की लोकांना न्याय द्यायचा. ज्या वेळेला बिल्डर वगैरे त्या ठिकाणी आले, मग त्या लोकांनी त्यावेळेला काय केलंय की बाबा एक ₹50चा स्टॅम्प पेपर आणला, झेरॉक्स काढले आणि त्याच्यावरतीच ॲग्रीमेंट करून लोकांना खाली करायला लागले. मग हे खरं म्हणजे ते चुकीचं होतं. ट्रान्झिस्कॅम न बांधता लोकांना खाली करून तोडून आणि भाडंच फक्त ₹700. ₹700 भाडं त्यावेळेला 2002ची गोष्ट सांगतो. 2002, 2003. ₹700 भाडं आणि ते ₹50चं झेरॉक्स, टर्म अँड कंडिशन नाही, काही नाही, काही नाही. मग हे करत असताना एक रियाबोनची पूर्ण जागा 120 रूम खाली करून द्यायच्या होत्या. तर ह्या गोष्टीचा मी सर्वात पहिला विरोध केला, की लोकांना दिशाभूल करून जर लोकांना रस्त्यावर आणून जर लोकांना बेघर करत असाल, तर आम्ही आता गप्प बसणार नाही. मग मी लोकांशी संपर्क साधला, रहिवाशांशी आणि संपर्क साधून आपण एक युनिटी बनवली त्या ठिकाणी आणि युनिटी बनवून आम्ही विकास करण्याचा विरोध नाही, पण ज्या पद्धतीने विकास होतो त्याचा विरोध. कारण ट्रान्झिस्कॅम, कारण आपण आजूबाजू परिसर बघत होतो की गांधीनगरमध्ये असेल किंवा पंचशीलमध्ये असेल, ज्यावेळेस डेव्हलप झाले किंवा सातारा आपल्या ताडदेवला डेव्हलप झालं, तिथं लोकांचे हाल काय झाले. परत प्रेमनगरमध्ये, सिद्धार्थनगरमध्ये जे डेव्हलप झालं ते बेघर झाले. मग ह्या अनुषंगाने आम्ही विचार केला की बाबा आम्हाला या ठिकाणी ट्रान्झिस्कॅम पाहिजे. त्याचबरोबर 700चं भाडं आम्हाला ₹2000 भाडं करून पाहिजे आणि ते 1 वर्षाचं नाही, किमान 2 वर्षाचं तरी तुम्ही भाडं दिलं पाहिजे. त्याचबरोबर ₹100च्या स्टॅम्प पेपरवरती टर्म अँड कंडिशन सकट एक नियमावली सकट नोटरी रजिस्ट्रेशन करून आम्हाला ॲग्रीमेंट पाहिजे. ह्याचा लढा मी सुरुवात केला आणि 2 वर्ष मी तो लढा हाती घेऊन पुढे गेलो आणि हे करत असताना माझ्यावरती 13 केसेस झाले, माझ्यावरती चॅप्टर केस केला, माझ्यावरती तडीपार ऑर्डर आणलं. त्या ठिकाणी जे बिल्डर्सला सपोर्ट करणारे काही लोक होते, आता मी त्याचं नाव घेऊ शकत नाही, कारण जे ज्या वेळेला त्यांच्याबरोबर राहून ज्या पद्धतीने लोकांना बेघर करत होते आणि लोकांवरती अन्याय करत होते, अशा वेळेला आणि माझी पण परिस्थिती अशी नाही की मी एवढे सगळे केसेस आणि पोलीस स्टेशन, पण लोक ज्या वेळेला पोलीस स्टेशनमध्ये मला घेऊन जायचे तर त्यावेळेला पूर्ण लहान लहान मुलं घेऊन, महिला पुरुष असतील 100-200 लोक पोलीस स्टेशनला यायचे. जोपर्यंत मला सोडत नाही तोपर्यंत ते तिकडनं हालत नव्हते, बसून राहायचे. ठिय्या आंदोलन. त्यामुळे एक जनतेचा खूप मला सपोर्ट होता आणि म्हणून मला वाटतं ही सगळी मला ताकद मिळाली आणि मला 2 वर्षानंतर त्याच्यामध्ये यश मिळालं. मग आम्ही सगळ्यांनी पैसे काढून एक वकील केला. मग त्याच्यामध्ये BMC SRA मध्ये आपण 3338 ची कारवाई चालू करायला सुरुवात केली बिल्डरने. त्यावेळेला मग ॲडव्होकेट करून आम्ही स्वतःच थोडे थोडे पैसे काढून एक ॲडव्होकेट केला आणि त्या माध्यमातून लढाई चालू ठेवली आणि लास्टला बिल्डरला म्हणजे मानावं लागलं की बाबा हे आता 2 वर्ष होऊन गेले आणि होत नाही, तर आता ह्यांचे जे मागण्या आहेत पूर्ण केल्याशिवाय पुढचा विकास होऊ शकत नाही. हे बिल्डरला आणि ते जे काही त्यांच्याबरोबर राहणारे लोक त्यांना कळालं होतं. मग बिल्डरने आमचे ॲडव्होकेट, मी आणि त्यावेळेला दत्त नार्वेकर साहेबांना मला सपोर्ट केला होता त्या टायमाला मरेमामध्ये, की वकील वगैरे करायला दत्त साहेबांनी सपोर्ट केला होता. मग आम्ही तिघांनी मिळून बिल्डरकडे बोलवलं. बिल्डरने सांगितलं की बाबा असं साहेबला काय करायचं. मी बोललो साहेब आमचं 3च मागण्या आहेत. एक तर आम्हाला ट्रान्झिस्कॅम जाग्यावरती, कारण मैदान आपल्याकडे मोकळं होतं, त्या मैदानामध्ये तुम्ही ट्रान्झिस्कॅम बांधा आणि लोकांना शिफ्टिंग करा. जे भाडं घेत असेल तर भाडं द्या आणि ज्याला घर खरोखर ट्रान्झिट पाहिजे ट्रान्झिट द्या आणि ₹700चं भाडं तुम्ही 2000 करा आणि फक्त ₹100चा स्टॅम्प पेपर. तिन्ही गोष्टी ॲग्री झाल्या. ते बोलले तुम्हीच ॲग्रीमेंट बनवा, तुम्हीच स्टॅम्प पेपर आणा आणि तुम्ही हे करा. तर मी माझ्या रहिवाशांची पुन्हा मीटिंग घेतली आणि सगळ्यांना सांगितलं की बाबा अशा पद्धतीने डेव्हलपर करायला तयार आहे.
तर लोक बोलले जर आमच्या सगळ्या मागण्या मान्य होत असेल तर आपण काय करायला हरकत नाही. मग हे करत असताना मग 1 महिन्यामध्ये पूर्ण रिया पण त्यांना खाली करून दिली आणि तो बिल्डिंग बांधली गेली 7 माळ्याची. हो. आणि बिल्डिंग बांधल्यानंतर मग त्याच्यानंतर मला वाटते 2008ला काहीतरी 269चा एरिया आला आणि 225 आपल्याला ती बिल्डिंग होती. मग आपण 260 त्याचा विरोध केला की आम्हाला 260 225 नको, जागा वाढवून 269 पाहिजे. 269. मग ते करत असताना सीआरजेडचा प्रॉब्लेम काय होता की 269 दिलं किंवा 225 दिलं तरी सीआरजेड 2 मध्ये FSI 1.66 असल्यामुळे तुम्ही 850च्या वरती लोकांना घरच देऊ शकत नव्हतं. 225 असू दे किंवा 269 असू दे. मग अशा परिस्थितीमध्ये जोपर्यंत सीआरजेड हटत नाही तोपर्यंत 1550 लोक त्या ठिकाणी आहेत आणि आपण 850 लोकांना घर मिळणार, 650 लोक बेघर होणार. बरोबर. मग बेघर होणार तर मग त्यांना न्याय मिळाला पाहिजे. मग त्याच्यासाठी आपण वाट बघितली की बाबा सीआरडी 8 हे होईल, उद्या निघेल, परवा निघेल आणि देवाच्या दयेने मला वाटते आणि मरियम्माच्या लोकांच्या सर्वांच्या आशीर्वादाने तो सीआरजेट उठला आणि आज 300 कार्पेट मला वाटते लोकांना आज घर मिळणार. आणि त्याचा डेव्हलपरचा कोण बघा, डेव्हलपर येणार तर ते 1 रुपये टाकणार तर 2 रुपये कमवण्यासाठीच येणार आहे आणि ते त्यांनी कमवा, आमचं काही दुमत नाही. पण ज्या जनतेचा जो अधिकार आहे तो त्याला मिळाला पाहिजे, हक्क मिळाला. कारण ज्या जनतेने जो नगर बसवलाय त्यांनी जे काय हालाती करून दिवस काढले आणि आज इथपर्यंत त्यांनी सहन केलंय तर त्याचा मोबदला म्हणून त्यांना मिळाला पाहिजे. आणि त्यांचं स्वप्न आहे की आम्ही त्या झोपडपट्टीमध्ये राहिलो तर आमची मुलं तरी कमीत कमी त्या पक्क्या मकानमध्ये राहतील अशी अपेक्षाने लोकांनी सहयोग केला. मरियमनगरचं सर तुम्ही खूप छान प्रकारे सांगितलं. आता सर थोडं आपण परत राजकीय क्षेत्राकडे येऊया. तर आता थोड्या महिन्यात तोंडावरतीच म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुका आपल्या आलेल्या आहेत. तर या निवडणुकीला प्रशांत गवस सर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? आता पक्षाचे जे नेते असतात हे सगळं ठरवतात. आता माझ्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर मी ज्या विभागामध्ये आहे तो विभाग आहे 197 आणि 197 मध्ये माझे मित्र आणि विधानसभा प्रमुख माझे नगरसेवक हे दत्ताजी नरवणकर आहे आणि स्टँडिंग नगरसेवक आहे. त्यामुळे जो पहिला अधिकार आहे तो त्यांचा आहे. आणि मला वाटतं इलेक्शन नोव्हेंबरला कदाचित जातील आणि आता आरक्षण काही चेंज होतील काय होतील तर याच्यामध्ये अजूनही तरी आपल्याला काय याच्यामध्ये सांगू शकणार नाही आपण की इच्छुक आहेच. कारण तुम्ही पदावरती राहून जे लोकांची सेवा करताय आणि एक लोकप्रतिनिधी झाल्यानंतर जे तुम्हाला लोकांची सेवा करता येते त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. कारण ज्या वेळेला तुम्ही लोकप्रतिनिधी होता त्यावेळेला एक संबंधित डिपार्टमेंटची तुमची एक कनेक्टिव्हिटी असते आणि त्या कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून लोकांची जास्तीत जास्त लोकांची कामं तुम्ही करू शकता. तर ते करायला मला खूप आवडेल. कारण आजपर्यंत आपण एवढी या संघटनेमध्ये आज मला वाटते आज बघायला गेलं 90-91 पासून जर बघायला गेलं तर मला वाटते 33-34 वर्ष संघटनेमध्ये काम करतोय आणि नगरसेवक म्हणून बनायला मला नक्की आवडेल. आता तो विभाग कुठला आहे, कुठल्या विभागात मी लढणार आहे, कारण मी ओपनमध्ये असल्यामुळे मला हा ओपनच लागणार आहे. पण ज्या वार्डामध्ये मी समजा दुसरा वार्ड झाला आणि त्या ठिकाणी आपले कार्यकर्ते इतर पण कार्यकर्ते आहेत ते पण इच्छुक असतात. मग ह्याच्यामध्ये काय वादविवाद न करता जर मला कुठून जर सीट मिळेल, जर वरिष्ठांनी विचार केला, सर्वांच्या संमतीने जर मला विचार करून जर मला सीट मिळाली तर नक्की मी रिंगणामध्ये उतरणार आणि निवडून येण्याचा पूर्ण प्रयत्न करणार. आणि जर निवडून आलो तर माझे काहीतरी हे आहे विचार आहे. म्हणजे बोलतो ना तुम्ही गटप्रमुख झाल्यानंतर काय करायला पाहिजे, उपशाखा प्रमुख काय केलं पाहिजे, एक शाखा प्रमुखांनी काय केलं पाहिजे, एखादा नगरसेवक म्हणून काय केलं पाहिजे, एक आमदारने काय केलं पाहिजे, खासदारने केलं, एक क्रायटेरिया प्रत्येकाचा असला पाहिजे मला वाटते. तो सर माझा पुढचा प्रश्न होता. प्रशांत गवस हे नगरसेवक झाल्यानंतर पहिली 5 कामं त्या विभागासाठी प्रभागासाठी काय करणार? पहिली 5 कामं महत्वाची. पहिली 5 कामं एक तर डेव्हलपमेंटचा जो विषय आहे झोपडपट्टी पुनर्वसनचा असेल
त्याचं ज्या ज्या ठिकाणी जे जे काय प्रॉब्लेम असतील किंवा ज्या अडथळा असेल तो दूर करण्याचा प्रयत्न करेन. संबंधित अधिकारी असतील किंवा आमचे ज्येष्ठ नेते असतील त्यांचा सहयोग घेऊन. दुसरी गोष्ट, गटर वटर मीटर हा हे प्रत्येक नगरचे एक लोकप्रतिनिधी म्हणून करतोच आहे, बरोबर आहे की नाही? पण त्याचबरोबर तुम्हाला काहीतरी आपल्याला जनतेला द्यायला पाहिजे. जर ही संधी आहे तुम्हाला, तर मला वाटतं मी मी पहिलेपासून विचार केलाय की मी जर नगरसेवक झालो तर काय, मी शाखा प्रमुख झालो तर मी काय करणार आहे. तर मी नगरसेवकचं सांगतो, तुम्ही विचारलं म्हणून. नगरसेवक झाल्यानंतर सर्वात जर माझं काय काम असेल, तर जे 10वी आणि 12वी पास किंवा फेल झालेले आहेत, की जे ग्रॅज्युएट होतात किंवा MBA जे काय पदवीधर असतात त्यांना नोकरी सहज मिळते. आणि बाकी जे आपले जे काही 10वी 9वी किंवा 12वी जे मुलं आपली शिकलेली असतात त्यांना कुठे चांगल्या ठिकाणी ऑफिसमध्ये किंवा चांगल्या ठिकाणी काम मिळत नाही आणि तो हाऊसकीपिंग किंवा सिक्युरिटी करतोय आणि त्याच्यामध्ये 10-12 हजार रुपये 15,000 रुपये पेक्षा जास्त. आणि 10-12 हजार रुपयाने मला नाही वाटत त्यांचा परिवार किंवा त्यांचे मुलं बाळ किंवा तो आपल्या परिवाराला सांभाळू शकतो. तर मला त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावरती उभं करायचं. मग उभं करायचं म्हणजे काय करायचंय? मग आपण एक बघा, तुम्ही एक आपण झोन एक तुमच्या वार्डापुरती मर्यादित असला आणि वार्डामध्ये तुम्ही विचार केला की बाबा मला एक वर्षाला 100 माणसाला घडवायचंय. मग घडवायचं कसं? तर 5 वर्षामध्ये तुम्ही 500 माणसं स्वतःच्या पायावरती उभं करू शकता. तर त्यापैकी आपल्याला सर्वात पहिलं तर 10वी-12वीच्या मुलं असतील तर इच्छुक असतील, ते घडी रिपेअरिंगचा कोर्स असेल, परत तुमचा प्लंबिंगचा कोर्स असेल, तुमचा इलेक्ट्रिशियनचा कोर्स असेल, टीव्ही रिपेअरिंगचा कोर्स असेल, जे असे जे कोर्सेस आहेत ते कोर्सेस तुम्हाला 100 म्हणजे आपल्याला समजा 200 जरी आले, त्या 200 लोकांची चिठ्ठ्या घालायच्या, 100 लोक जे निघतील ते 100 लोकांची जे काय फीस होईल ते त्याची जी फी भरायची आहे ती प्रशांत गवस एक नगरसेवक लोकप्रतिनिधी मग भरणार. आणि असे 500 आता हे सगळं घडणार. आता प्लंबर, इलेक्ट्रिशियन, कार्पेंटर असेल, तो टीव्ही रिपेअरिंग आहे, घड्याळ रिपेअरिंग आहे, मोबाईल रिपेअरिंग आहे, हे जे जेव्हा तो शिकणार, तर शिकल्यानंतर तो स्वतः कुठेतरी एक तर कामावर राहील किंवा स्वतःच कुठेतरी एखादं छोटं बाकडं घेईल, तो आणखी एक माणसाला तिथं रोजगार देईल. म्हणजे तो स्वतः तर पायावर उभा राहणारच आहे, त्याचबरोबर आणखी एखाद्या व्यक्तीला तो त्या ठिकाणी स्वतः म्हणजे रोजगार देऊ शकतो. असं आपल्याला ते काहीतरी घडवायचं आहे. जर 100 लोकांना गेले 5 वर्षामध्ये 500 लोकांना आपण रोजगार दिला म्हणजे 500 परिवार त्या ठिकाणी सक्षम होईल. त्या 500 परिवाराचा उदरनिर्वाह हा सोपा होऊन जाईल असं मला वाटतंय. दुसरं, जे 60 वर्षाच्या वरती जे आई वडील आहेत त्या लोकांना डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, पण आज मुलांची इच्छा असून सुद्धा त्यांना 500 आणि 1000 रुपये आपण त्या डायबिटीस आणि ब्लड प्रेशरसाठी आपण तिकडे देऊ शकत नाही. आणि काही मुलं लग्न झाल्यानंतर आई वडिलांना सोडून लांब राहतात किंवा अडचण असल्यामुळे इतर ठिकाणी राहतात आणि आई वडील आपल्या त्या ठिकाणी राहतात, कसं बसं जीवन जगतात आणि त्यांना वाटतं की आपण किती मुलांना त्रास द्यायचा. मग या अनुषंगाने ते आपला जो आजार आहे तो आपल्या अंगावरती काढतात, कारण 500 रुपयाच्या गोळ्या आणणं हे त्यांच्यासाठी खूप अवघड असतं. तर असे कोण जे गरजू लोक असतील आपल्या विभागामध्ये, माझ्या विभाग ज्या ठिकाणी मी निवडून येईल सर, तर विभागामध्ये ब्लड प्रेशर आणि डायबिटीसच्या गोळ्या फक्त एक वेळा त्यांनी आपल्याला प्रिस्क्रिप्शन दिलं आणि डॉक्टरची आपली चिठ्ठी दिली तर त्याला पुन्हा आपल्याकडे यायची गरज नाही. त्यांच्या घरपोच त्या प्रत्येक महिन्याला त्यांचं औषध डायबिटीस आणि ब्लड प्रेशरच्या त्या व्यक्तीच्या घरी जायला पाहिजे. हे एक मी काम करायला मला आवडेल, कारण त्यांनी तुम्हाला आशीर्वाद मिळतील. आणि यानं हे जर तुम्ही केलं ना, हे तुमच्यापुरतं नाही राहत, ही प्रेरणा तुम्हाला इतर लोकांना पण प्रेरणा मिळते आणि ती इतर लोक सुद्धा या माध्यमातून लोकांची सेवा करायला हे जातात. आणि प्रत्येकाने छोटं छोटं जर उचललं तर मला वाटते या ठिकाणी दुःखी आणि हे कोणच राहणार नाही असं मला वाटतं. खूप छान आहे सर तुमचं विजन. तुम्हाला शुभेच्छा या निवडणुकीसाठी. सर थोडा गमतीशीर प्रश्न विचारतो मी. आता आपल्या वरळी विधानसभेचं राजकारण तर मला आणि तुम्हाला दोघांनाही माहिती आहे. सर आरोप प्रत्यारोप होत राहतात, पण प्रशांत गवस हे असं नाव आहे की विरोधक सुद्धा तुम्हाला कधी नावं ठेवत नाही किंवा तुम्हाला कधी विरोध करत नाही. म्हणजे शिंदे गटामध्ये तुम्ही सुद्धा असून कसं उबाटा गट, शिंदे गट हे सगळं राष्ट्रवादी काँग्रेस म्हणा एकमेकाचा कसे विरोध करतात. पण प्रशांत गवसांनी काय स्टेटमेंट केलं, प्रशांत गवस सरांचं काही काम असेल तर त्याला कोण विरोध करत नाही, सगळे सपोर्टच करतात. तर असं हे काय गणित आहे सर?
नाही, पहिली गोष्ट तुम्हाला एक करायला पाहिजे, विचार करायला पाहिजे. राजकारण आणि वैयक्तिक जे काही तुमचे संबंध आहे ते एकत्र आले नाही पाहिजे. राजकारण किंवा राजकारणामध्ये किती ते इतर पक्षाचं काम करतात, ते प्रामाणिक करतात, त्याचं तुम्ही स्वागतच केलं पाहिजे. जर मी माझ्या पक्षाचं काम करणार आणि हे करत असताना बघा, थोडंसं तुम्हाला मनमुटाव होतोच प्रत्येकामध्ये. पण हे बाजूला ठेवून तुमचे संबंध तुम्ही जपले पाहिजे. कारण बघा, मी काय करतो, ज्या ज्या वेळेला कुठल्याही पक्षातून माझ्याकडे कोण माझ्या काय छोट्या मोठ्या गोष्टीसाठी माझ्याकडे आला, तर मी त्यांना मदत करतो. ती माझी वैयक्तिक मदत असते, पक्ष म्हणून नाही. एक व्यक्ती म्हणून माझ्याकडे आलं, त्या व्यक्तीला मदत करायची. आज दिवाळी असेल, दिवाळीला मी काय जे काय मिठाई वाटत असेल किंवा गिफ्ट वाटत असेल, तर इतर पक्षाचे जे काय माझे काय मित्रमंडळी आहे, त्यांच्या घरी पण आज पण म्हणजे एवढी गेल्या 20, 25, 22 वर्षापासून मी हे केलेलं आहे. मी माझे जे आहेत, मग ते कुठल्याही प्रभागामध्ये राहतात किंवा कुठल्याही पक्षामध्ये राहतात, पण त्यांच्या घरपोच माझी मिठाई आणि माझं छोटं का असे ना, माझं गिफ्ट त्या ठिकाणी पोहोचतंय. आणि हे तुला पण तसंच माहित आमच्या आहे, घरी कारण सुद्धा सर तुम्हालाच लोकांना मी पाठवतो वाटायला सुद्धा. हो. आणि हे सगळं तुम्ही ज्या वेळेला करताय, तुम्ही संबंध ज्या वेळेला करताय, पक्ष म्हणून पक्षाचे निष्ठावंत राहिलं पाहिजे, पक्षाच्या निष्ठेप्रमाणे काम केलं पाहिजे. ते करत असताना इतर लोक सुद्धा आपल्याला ज्या वेळेला गरज लागेल किंवा आपल्या पक्षाला ज्या वेळेला गरज लागेल, त्यावेळेला गवस आहे, आणि गवस हा म्हणजे पार्शालिटी करणारा नाही, भेदभाव करणारा नाही. सर्व समाजाला, सर्व कार्यकर्त्याला, कुठल्याही पक्षामध्ये राहील व्यक्तीला एक समान म्हणजे नजरेने बघतोय, तर एक वेगळी इमेज तयार होते माणसाची. आणि आणि मला वाटते दुश्मनी, राग, रोष हे आणि कुणाचं वाईट करून तुम्हाला मनाला समाधान मिळत नाही. तुम्ही जेवढं लोकांचं कल्याण कराल, लोकांचं चांगलं कराल, लोकांची चांगले वागाल, चांगले बोलाल. लोकांना काय हवं नाहीये, प्रत्येकाकडे सक्षम आहे जो आपला परिवार सांभाळू शकतो. त्यांना फक्त त्यांना चांगलं बोलणारा पाहिजे. त्यांना एखादा आपण गेलं, तर माझी एक सवय आहे तुम्हाला सांगतो. मला माहिती आहे की एखादा व्यक्ती मला रोज शिवाय देतो किंवा मला लय वाईट बोलतो, माझी बदनामी करतो. पण मला माहित असताना सुद्धा त्या व्यक्तीकडे मी रोज जातो. मला ज्या ज्या वेळेला भेटेल त्याला आवाज देतो, स्माइल करतो, आणि वेळ आली तर त्याच्याबरोबर चाय पण पितो. तर माझं म्हणणं असं आहे की मी समजा 100 वेळा त्यांना हॅलो आवाज दिला, नमस्कार केला, जय महाराष्ट्र केलं, तर त्याला एक वेळा तरी असं वाटलं पाहिजे की बाबा नाही, हा व्यक्ती, त्याला मी एवढं याच्याबद्दल वाईट बोलतोय, आणि हा व्यक्ती मला रोज येऊन मला नमस्कार थोडासा करतो. गांधीगिरीचा प्रकार हा, नाही, गांधी नाही, गिरी नाही म्हणत मी. एक माणसाने स्वतःच केलं पाहिजे, स्वतःला वाटलं पाहिजे. कोण करतो म्हणून आपण नाही करायचं, हे मला असं वाटतंय की असं केलं पाहिजे. तर मी ते करतो आणि मला त्याचा परिणाम झाला. कारण मर्यामामध्ये माझ्या विरोधात जे लोक होते, तुम्हाला एक सांगतो रिझल्ट, आणि त्या लोकांनी मला आज निवडून आणलं आणि मला त्या नगराचा सेक्रेटरी बनवला. कारण ज्यांनी माझ्या विरोधात केसेस कंप्लीट केले, त्या लोकांचे माझे संबंध चांगले होते, त्यांना मी आपुलकीचं केलं. माझं एकच इंटेन्शन असतं की माझ्याबद्दलचा गैरसमज, माझ्याबद्दलची कटुता ही त्याच्या मनात कमी झाली पाहिजे, आणि तो आपल्याबरोबर येऊन या समाजासाठी काम केलं पाहिजे. आणि ते जर समाजासाठी काम केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला मनाला समाधान होतं, त्याचबरोबर लोकांचा पण फायदा होतो. तुम्ही जर आपसामध्ये किंवा इतर लोकांशी भांडत बसलात, त्याचाच फक्त तुमच्या दोघांमध्ये वाद नसतात, त्याचा परिणाम समाजाला पण होतो. कारण तुम्ही चांगली चांगली जी माणसं तुम्ही एकमेकांशी जोडून राहत नाही किंवा एकत्र राहत नाही, तर त्याचा फायदा, नुकसान हे जनतेला पण होतं. कारण जर सगळेजण एकत्र राहिलात, तर मला वाटतं त्यांचं थोडंसं नॉलेज, त्यांची काहीतरी काम करण्याची पद्धत, माझी काम करण्याची पद्धत, ही सगळं आपण जनतेला त्याचा फायदा देऊ शकतो, आणि त्याच्यामधून जनतेचं कल्याण होऊ शकतं, आणि त्या राहणाऱ्या विभागाचं तुमचं प्रगती होऊ शकते असं मला वाटतं. आणि मी त्या अनुषंगाने हे सगळं करतो, आणि त्यामुळे मला वाटते लोक थोडंसं मला जास्त प्रेम करतात, आणि त्याबद्दल मी सर्वांचा खरोखर आभारी आहे की जे लोक माझ्यावरती प्रेम करतात. कळत न कळत काही चुका झाल्या असतील माझ्याकडनं, ते सुद्धा ते लोक क्षमा करतात. आणि हे खूप मोठं मन लागतंय. चुका सगळ्यांकडनं होतात, आणि चुका दुरुस्त करून पुन्हा आपण त्या लोकांबरोबर काम करायला पाहिजे, आणि काम करून घेऊन लोकांसाठी जे काय करता येईल केलं पाहिजे. स्वतःचं आयुष्य जगलं पाहिजे. बघा, करण्यामध्ये, सेवा करण्यामध्ये, आणि प्रत्येक विभागामध्ये ज्या ज्या तुम्ही पदावर जाताय किंवा लोकप्रतिनिधी म्हणून काम करताय, जर तुम्हाला समाधान मिळालंय, तर तुम्हाला पैशाची गरज लागतच नाही.
कारण पैशाने समाधान सुख खरेदी करू शकत नाही. प्रत्येक तुम्ही ज्या ज्या वेळेला तुमची कुठलीही परिस्थिती असू दे, वाईट परिस्थिती असू दे, तुमच्याकडे पैसा नाही, तुमच्याकडे सोनं नाही, तुमच्याकडे प्रॉपर्टी नाही, तुमच्याकडे घर नाही, काही नाही, पण जो प्रत्येक हालाकीमध्ये जो समाधान राहील, खुश राहील, मला वाटतं तोच सर्वात श्रीमंत माणूस आहे असं मला वाटतं. आणि त्याप्रमाणे मी माझं आयुष्य जगतो. जिओ जिओ और जीने दो या पद्धतीने माझं पॉलिटिकल असेल या माझं स्वतःचं वैयक्तिक जीवन असेल, मी व्यक्त करतो आणि मग त्याच्यामध्ये समाधानी आहे असं मला वाटतं. आणि ही मला सगळं विचार करण्याची बुद्धी मला देवाने दिली, त्या देवाचा सुद्धा धन्यवाद. आणि सगळ्या जनता ज्या पद्धतीने मला सपोर्ट केला आणि इथपर्यंत जनतेमुळे आजपर्यंत या ठिकाणी मी एक विधानसभेचा एक वार्डाचा शाखा प्रमुख बनायची इच्छा होती, पण आज मला वर्ड विधानसभेचा विधानसभा प्रमुख समन्वयक म्हणून पर्यंत मला या ठिकाणी पद भूषवता आलं आणि लोकांची सेवा करता आली. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक शेवटचा प्रश्न विचारतोय. तुमचा मित्रपरिवार एवढा मोठा आहे, तर असा एखादा व्यक्ती लहानापासून नाही म्हणता येणार, पण या राजकीय आणि सामाजिक जीवनाची सुरुवात झाली तेव्हापासून असा एक व्यक्ती लाभलाय का जो निस्वार्थीपणे तुमच्या सोबत आहे? अशी खूप सारे व्यक्ती असतील सर, पण एखाद्या व्यक्तीचं नाव सांगा, पण तो परिवारामधला नाही पाहिजे, असं एकदम सक्षम तुमच्या पाठीशी तो सुरुवातीपासून ते आजतागायत आहे आणि पुढे सुद्धा राहणार निस्वार्थी व्यक्ती. नाही, असे एखाद्या कोणाचं नाव घेता येणार नाही जर बघायला गेलं तर. कारण वेगळ्या वेगळ्या माध्यमातून वेगळ्या वेगळ्या लोकांनी आजपर्यंत सहयोग केला आहे. नाहीतर एखाद्या सामान्य माणसाला एक घर नाही, दार नाही, काही नाहीये, एज्युकेशन जास्त नाहीये, असा एखादा सामान्य माणूस आज इथंपर्यंत पोहोचणं स्वतःच्या खूप कठीण आहे. असे बरेच लोक जे आहेत, जे पूर्वीपासून म्हणजे मी मुंबईमध्ये आल्यापासून म्हणता येणार नाही, एक 2000 पासून तर मी विचार म्हणजे 2000च्या नंतरच मी एक याच्यामध्ये सार्वजनिक याच्यामध्ये उतरलोय. आणि 2000 पासून ते आज मला वाटते गेली 25 वर्षापासून बरेच असे लोक आहेत जे दुसऱ्या पक्षामध्ये पण आज असतील, आपल्या पक्षामध्ये पण आज पण आहेत. तर असे बरेच आहेत, ते नाव घेतलं तर मला वाटते कमी पडतील. परंतु मला आणखी एक विषय सांगायचा आहे की सुरुवात जन्मापासून मरणापर्यंत जर कोण सहयोग करत असेल म्हणजे म्हणजे सोबत राहत असेल, फक्त तो स्वतःचा. आणि कारण काय माहिती का, एक एक टप्पा झाल्यानंतर प्रत्येक तुमच्याकडे आता समजा एखादा व्यक्ती माझ्या बरोबर आला आणि माझं त्याचं वागणं काम करायची पद्धत त्याला आवडते आणि काही कालांतर झाल्यानंतर त्याला ते आवडत नाही, मग तो दूर जातो. मग दुसऱ्याला कोणाला तरी माझं काम आवडतं, तो आपल्या परत येतो, तो काही दिवस राहतो, तो निघून जातो. असा कायमरूपी राहणारा या जगामध्ये आता सध्या या डिजिटल दुनियेमध्ये मला वाटत नाही. फक्त एक आई आणि वडील सोडून या जगामध्ये कोणीही आपल्याला लास्ट पर्यंत सपोर्ट करत नाही. उदाहरणार्थ समजा भाऊ असेल, बहीण असेल किंवा बायको असेल, मुलं असेल, मित्र असेल किंवा इतर कोणी असेल, एक मर्यादेपर्यंत ते आपल्याला बघतात किंवा सांभाळतात, म्हणजे मनापासून सांभाळतात. नाहीतर मुलगा असेल, बायको असेल, एक जबाबदारी म्हणून सगळे सांभाळतात जेवढं त्यांच्याकडे कॅपॅसिटी असेल. पण मनापासून म्हणजे कसं होतंय, आता मी समजा एखादा व्यक्ती आजारी पडला, महिना 2 महिना बिस्तरवरती राहिला, मग त्याचं सगळं रोजचं त्याचं जे काय सकाळपासून जे संध्याकाळीपर्यंतची काय प्रक्रिया रुटीन असते, ते किती दिवस माणूस करणार? बायको असेल किंवा मुलगा असेल, सून असेल, मुलगी असेल, भाऊ असेल, नाही करू शकत. कारण एक दिवस त्या माणसाला कंटाळा येतो आणि तो बोलतो झाला, बस झाला, आता 6 महिने झाले, वर्ष जास्त वर्ष झालं, तर या व्यक्तीचं थोडंसं प्रेम त्या माणसाबद्दल कमी होत जातं. पण आई आणि वडील एक असा असतो की किती जरी मुलं किंवा मुलगा किंवा मुलगी वाईट असली, किती जरी त्यांना त्रास देत असले, तरी स्वतः लहानाचं जन्म दिलेला असतो, स्वतःचं रक्त असतं, स्वतःचं आयुष्य त्या मुलासाठी खपवलेलं असतं. म्हणून आई आणि वडील तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये, तुम्ही किती वर्ष किती जरी आजारी असाल, बिछाण्यावर तुम्ही 15 वर्ष जरी असाल, तरी ते कंटाळा ते करणार नाही, ते तुमचं सगळं करणार. म्हणून ह्या जगामध्ये फक्त आई आणि वडील
शिवाय दुसरा तुमचं मनाने तुमची सेवा करणारा कोणी नाही असं मला वाटतं. आणि हे फॅक्ट आहे, हे प्रत्येकाने आपण हे केलं पाहिजे. म्हणून आणि प्रत्येकाचे जे सगळं चक्र आहे, जे काय मी काय करणार ते मला पुन्हा ते फिरून मला येणारच. हो. म्हणून आपण जेवढं चांगलं वागता येईल तेवढं चांगलं राहिलं पाहिजे. आणि मला वाटतं आजचा क्षण आणि आजचा दिवस उद्या येणार नाही. म्हणून आजचा दिवस आपण त्रासामध्ये किंवा टेन्शनमध्ये घालवण्यापेक्षा आजचा दिवस कसा आनंदित जाईल एवढंच आपण काम केलं ना तरी खूप आहे. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि खूप छान प्रकारे उत्तरं सर सांगितलीत. तुमच्या जीवनाचा जो प्रवास आहे सर, तो आम्हा तरुण वर्गाला खूप प्रेरणादायी आहे सर. असंच तुम्हाला शुभेच्छा. पुढे तुम्ही नगरसेवक व्हा, पुढे आमदार व्हा. खूप साऱ्या शुभेच्छा सर. तर थँक्यू. तुम्ही या ठिकाणी आलात, मला काही प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नाचे तोडकं मोडकं मला जमेल तसं मी उत्तर दिलेलं आहे. आता ते बाकी सगळं लोक बघतील आणि त्याचा प्रतिसाद प्रतिसाद देतील. नक्कीच. त्याच्यावरून आपल्याला कळेल की आपण बोललोय आणि आपण या गेल्या आज 54 वर्षामध्ये आपण काय केलं आणि काय गमावलं आणि काय मिळवलं. तर हे होते प्रशांत गवस सर. त्यांनी पूर्ण जीवनाचा त्यांचा 54 वर्षाचा प्रवास आपल्याला या मुलाखतीमध्ये सांगितला आहे. खूप खडतर असा त्यांचा प्रवास होता. त्यांच्या बालपणीच्या आठवणीपासून ते त्यांचा आजतागायतचा प्रवास, त्यांचे विचार, त्यांचे सर्व काही त्यांनी केलेली मेहनत हे आपण त्यांनी त्यांच्याच मुखातून आपण त्यांची उत्तरं ऐकली आहेत. तर आपला आजचा विषय होता मुलाखतीचा, तो आपण इथे समाप्त करतोय. धन्यवाद.